नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत अशा अनोख्या देवस्थानाला खूप कमी लोकांना माहिती आहेत. कर्दम आश्रम करंजी म्हणून ओळखलं जाणार आहे. दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड गावाजवळच साधारण जंगलामध्ये 2 ते 3 किलोमीटरवरती असलेलं हे मंदिर आहे. ह्या मंदिराचं हे दत्त मंदिर आहे. कर्दम ऋषीचं मंदिर म्हणून सुद्धा ह्या मंदिराला ओळखलं जातं. ह्या मंदिरामध्ये श्री दत्त गुरूंची पद्मस्थानातील त्रिमुखी मूर्ती आहे. ही मूर्ती फक्त भारतामध्ये एकच आहे असं मानले जाते आणि याच स्थानाला दत्तात्रयांचं आजोळ सुद्धा मानलं जातं. ही धार्मिक जागा दत्तात्रयांचं आजोळ म्हणून ओळखली जाते आणि या परिसरात फक्त दत्त मंदिरच नाही तर विठ्ठल रखुमाईचं मंदिर पण आहे, गंगा घाट आहेत, गणेश मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, माते सप्तशृंगीचं पण मंदिर आहे. त्याचबरोबर विठ्ठल रखुमाईचं सुद्धा मंदिर आहे. जुन्या काळामध्ये ह्या परिसरात आध्यात्मिक आखाडा साधू मठ परंपरा चालत असल्याचं देखील सांगितलं जातं. हे स्थान दिंडोरीवरून 14 किलोमीटर आणि नाशिकवरून सरासरी 38 किलोमीटरवर आहे. या आश्रमामध्ये धार्मिक सण साजरे सुद्धा केले जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमा यावेळेस हनुमान जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर ज्येष्ठ शुद्ध सप्तमीच्या वेळेस पौर्णिमा त्यावेळेस गंगा दशरा म्हणजे गंगा उत्सव किंवा गंगा नाम सप्ताह सुद्धा आयोजित केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा या काळात दत्त जन्मोत्सव सुद्धा मोठा साजरा केला जातो. मोठ्या चांगल्या पद्धतीने श्रद्धेने साजरा केला जातो. या मंदिराचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व म्हणजे लोकांसाठी एक पवित्र स्थान आहे. साधना, श्रद्धा, धार्मिक सेवा, भोजन, निवारा यांचा संगम, त्याचबरोबर निसर्गरम्य असे शांत वातावरण, ज्यामुळे साधू संत भक्त पर्यटक चांगल्या प्रकारे अनुभव घेतात आणि आपला दिवस चांगल्या प्रकारे घालवतात. या स्थानाला कर्दम ऋषीचं तपोभूमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आज आम्ही दर्शनासाठी आलोय दत्तगुरू मंदिर श्री क्षेत्र करंजी, जे ओझरखेड गावाजवळ आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही पूर्ण मंदिर दाखवणार आहे आज. आणि ह्या मंदिरामध्ये साधारणतः मी 2012-13ला आलो होतो. तेव्हा मी इथं ऊस तोडत होत्या. ऊस तोडून गाडी भरून झाल्यानंतर मी इथं आलो होतो दर्शनासाठी. तेव्हापासून म्हणजे आज माझा दुसरा योग आहे. आणि योग असा झाला की आम्ही गेलो होतो सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला. आणि दर्शनाला गेल्यानंतर तिकडनं येताना आम्हाला कादवा कारखान्याला जायचा प्लॅन बनला आमचा. पण जाता म्हटलं रस्त्यातनं आपण करंजीवन मंदिर आहे ते का मिस करावं, म्हणून मित्रांना सांगून मी त्यांच्यासाठी पण हे देवस्थान नवीन आहे, त्यांना घेऊन आलो. त्यांना पण आवडलं. चला तर मित्रांनो, तुम्हाला मी मंदिराचे पूर्ण मंदिर कसं आहे ते पूर्ण दाखवतो. पण एवढ्या दिवस नंतर तुम्ही आले, तुम्हाला काय वाटलं, काय चेंजेस केलेले आहे इथे? साहेब, बघायला गेलं तर रस्ता हा खूप चांगला बनवलेला आहे. आणि ट्रस्टीने जे फुटेज CCTV वगैरे पण लावले आहेत. आणि मंदिराची देखभाल खूप चांगल्या प्रकारे झाली आहे. आणि शाळेची डेव्हलपमेंट खूप चांगली झालेली आहे. आणि त्याचबरोबर गौशाळा पण आहेत. गौशाळेची पण डेव्हलपमेंट खूप चांगली झाली. तेव्हा पण गौशाळा होती, पण गौशाळामध्ये त्यावेळेस संख्या कमी होती, पण आता संख्या वाढलेली दिसते. तर आता जे झालेले बदल आपण तरी बघूया. कारण काय आहे तो श्रीदत्त कुटी, जी ही आमच्या पाठीमागे आहे श्रीदत्त कुटी. श्रीदत्त कुटी आहे. आणि इथून पुढं जाताना आता जायला सुरुवात करतोय. मंदिराच्या एंट्रन्स महत्त्वाचं म्हणजे मी बऱ्याच मंदिरांना गेलो आहे. गेल्यानंतर आपल्याला डायरेक्ट एंट्री असते, पण इथं जी सुविधा बनवलेली आहे ती पाय धुण्यासाठी ही एकदम अविस्मरणीय आहे. कारण आपण चुकून जाऊ शकत नाही. जातानाच ते इथनं एंट्री आहे की तुम्हाला त्या याच्यातलं जाणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण या पाण्यातनं पुढे जातोय. कारण आपण अशा ठिकाणावरून जाऊन येतो की त्या ठिकाणी देवाच्या याच्यात जाणं म्हणजे ते योग्य मानलं जात नाही. त्यामुळे तिथे पाणी टाकलं गेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण घुसणार आहे सप्तशृंगी माता मंदिरमध्ये.
ते सप्तशृंगी मातेचं गेट तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. हे आहे सप्तशृंगी माताचं मंदिर आणि माझ्याबरोबर माझा मित्र आहे व्यासकुमार प्रसाद. हा व्यासकुमार प्रसाद. आम्ही सप्तशृंगी मातेचं मंदिर दर्शन घेऊन आल्यानंतर आता आम्ही घुसतोय आपल्या ह्या मंदिरामध्ये, जे करंजवनचं मंदिर आहे. जी सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे जी करंजवन मंदिराला आहे आणि ते मंदिराचा आतील भाग आहे 100% लाकडाने बनवलेला आणि अतिशय चांगल्या अशा प्रकारे तो मंदिर बनवलेला आहे. हा मंदिर बघू शकता आपण. व्यास जरा हा मंदिर बघू शकता आणि आम्ही व्यास आणि आम्ही दोघं मित्र या मंदिरात दर्शन घेऊन आता बाहेर पडतोय. बाहेर पडताना चला पुढच्या एंडला बघूया. कितीपर्यंत शाळा बेटा इथं? 1ली ते 12वीपर्यंत आहे. पहिले शाळा इकडे होती ना ही खाली? तेव्हा मी जेव्हा 2007-08ला आलो होतो, 7-8 किंवा 12-13च्या दरम्यान आलो होतो. आत्ता दुसरा चक्कर आहे. तुमचं गाव कुठलं गाव तुम्ही? पूर्ण दिंडोरी तालुक्यातल्या आहेत. पेठ सुरगाणातल्या ह्या पुरी आहेत, म्हणजे आदिवासी समाजातून येतात या पुरी सर्व. काय बोलायचे का कोणाला? बाकी शिक्षण वगैरे चांगलं आहे ना इथे? ट्रस्ट वगैरे आहेत ना? सर्व 100% तुम्हाला फ्री आहे सर्व इथं, बरोबर ना? त्या साईडला कॉलेज बनवलं आहे ना, चांगली गोष्ट आहे. अभ्यास करा, आईवडिलांचं नाव रोशन करा. गुरुकुल आश्रमशाळा करंजी, या आश्रमशाळेचं नाव आहे आपल्या इथं, गुरुकुल आश्रमशाळा करंजी. पहिले बाबांच्या नावाने शाळा होती, आता गुरुकुल म्हणून बनवलेली आहे. जातोय बाबांच्या समाधीजवळ. ही हरिगिरी महाराजांची समाधी आहे. ती समाधीस्थळ तुम्ही पाहू शकता. आपले मन भास्करानंद जोशी महाराज त्यांची समाधी आहे, हे समाधीस्थळ. त्यानंतर तुम्हाला हे बाबाजीचं मंदिर आहे. ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस हा मंदिर नव्हता. त्यांचं मंदिर दाखवतो तुम्हाला. हे बाबाजींची समाधीस्थळ आहे, मूर्तीस्थळ. त्यानंतर पुढे महाराजांची मूर्ती दाखवतो. महंत शिवदासगिरी मौनी बाबांची मूर्ती. ही मौनी बाबांची मूर्ती पण तुम्हाला मी दाखवतो या माध्यमातून, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. ही मौनीगिरी बाबांची मूर्ती आहे. आणि त्यानंतर हे कृष्ण दत्तमूर्तीचं हे एक मंदिर आहे. त्यानंतर पुढचं निसर्ग असं वातावरण आणि त्यामध्ये आम्ही आज फिरायला आलेलो आहे. तर आपण बघू शकता हे एक जिवंत समाधी स्थळ आहे यांचं, जिवंत शिवदयागिरी महाराजांचं हे जिवंत समाधी स्थळ आहे. आणि हे लॉक आहे, सध्या लॉक असल्यामुळे आपण त्यामध्ये जाऊ शकत नाही. जिवंत परिवाराकडनं हा मंदिर जीर्णोद्धार मंदिर बनवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. रुक्मिणीचं मंदिर पण तुम्हाला मी दाखवतो. हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि आमचा ब्लॉगर आज शांत बसलेला आहे, म्हणजे मला विशेष समजलं नाही. मला असं वाटतं त्याचा डेटा हा कंप्लीट झाला असेल मोबाईलमधला आणि स्पेस नसल्या कारणाने आमचा ब्लॉगर एकदम शांत बसलेला आहे. आमचा रामाशिष मेन हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपण बघू शकता. आणि असं चांगल्या अशा प्रकारे बनवलेलं हे मंदिर आहे आणि शांत असं वातावरण आहे इथं. मुली पण मजा घेत आहेत शाळेच्या. रामाशिषची मजा घेत आहेत या मुली. मंदिराच्या बाहेर पडत आहोत ह्याच्या मार्गाने. तर ही जुनी काळाची प्राचीन विहीर आहेत. कासव जो तो त्या कोपऱ्यामध्ये आहेत, कासव तुम्ही आपण बघू शकता.